हे असे दारूची बॉटल पीत हे रिक्षा चालक गाडी चालवत आहेत. बघा, ही दारूची बॉटल आहे. यांच्या गाडीच्या मागे आम्ही सामान भरलेलं आहे. आम्हाला जास्ती पैसे सांगतायत आणि हे रिक्षा चालक आमच्यावरती वाद घालतायत. सगळं सामान ठेवलं, पाऊस पडतोय आणि आम्हाला सामान काढायला सांगतायत. आणि ओलावरनं रिक्षा बुक केली आणि ते म्हणतात तुम्ही लोकेशन दुसरं सांगितलं आणि ओटीपी काढलं, ओटीपी दिला तर लोकेशन दुसरं होतं. तर बघा इकडे बघा दादा, काय बोलायचं तुम्हाला? आम्ही ओटीपी दिल्यावर लोकेशन चेंज झालं का? नाही, मी तुम्हाला आधी सांगितलं, होम लोकेशन ठेवलं होतं. आम्ही ओटीपी दिल्यावर तुमचं लोकेशन चेंज झालं का? होम लोकेशन मी ओलावरनं रिक्षा बुक केली, मी ओटीपी दिल्यावरती तुमचं लोकेशन चेंज झालं का? मला एवढं सांगा. ओलाला नुसतं होम लोकेशन केलं. बघा, हे असे माजुर्डे रिक्षा चालक आहेत. हे असे माजुर्डे रिक्षा चालक आहेत, नियमाचा भंग करून असे दादागिरी करून. अहो, ओलावरनं रिक्षा बुक केली, इथं आल्यावरती सांगतो की तुमचं लोकेशन दुसरं, ब्ल्यू रिस्क आहे म्हणून. सामान ठेवलंय, पाऊस पडतोय. दारूची बॉटल, हे बघा, हे अशी बॉटल ठेवलेले दारू पिलेला माणूस आहे, हा धंदा करतोय. इथं लेडीज आहे, सामान बघा केवढं आहे. आता सगळं आम्ही पाण्यात उतरवायचं का सामान? मला घरी अर्जंट जायचं म्हणून. घरी अर्जंट जायचं, मग बुक कशाला करता तुम्ही? नाव बघून उचललं ना त्यांनी, ब्ल्यू रिस्क टाकायला. ओलामध्ये कुठलं लोकेशन टाकलं? आमच्या घरी जायचं लोकेशन टाकतात. लोकेशन चेंज कसं काय होईल? परेशान आहे, सकाळपासून जेवलो नाही माझी परिस्थिती.